अप्पू बाळाला कौशिकदाकडे घेऊन गेली आज, पण आता सुरुवातीला शशांक आणि अप्पूचे भांडणं होत आहे। अप्पू म्हणत असते असं कसं सुमी घेऊन जाईल बाळाला, तिचं आणि निखिलरावांचं बाळ तितकंच माझं पण आहे, आपलं दोघांचं आहे, मी बरं घेऊन जाऊ देईल तिला बाळ। आता शशांक म्हणतो तू अशीच वागणार असेल ना तर सुमीचा पण नाईलाज आहे, पण अप्पू शशांकला समजवते काय होत आहे ना, तुम्ही सगळे खूप घाबरताय सुमीला, तू ना अरे ऐक ना, म्हणजे ती तुझी सख्खी बहीण आहे ना, ती अशी फार काळ नाही चिडणार माझ्यावर। शशांक म्हणतो तू काय गैरफायदा घेणार आहेस का तिच्या चांगुलपणाचा, तिचं बाळ हिरवणार आहेस का अपूर्वा तू? पण अप्पू म्हणते आपल्या घरात तुझं माझं कधीपासून व्हायला लागलंय खडूस, आपण सगळे असं कधीच मानत नाही, मग बाळ तरी एकटं सुमीचं कसं असेल, बाळ माझं पण आहे। आतापर्यंत सुमीने आणि मी खूप गोष्टी शेअर केल्यात एकमेकींशी, कपडे सगळ्या गोष्टी, मग बाळच का? तर आता शशांक तिला बोलू देत नाही आणि म्हणतो काय लॉजिक आहे अपूर्वा, कपडे दागिने बाळ हे सगळ्या गोष्टी सारख्या वाटतात का तुला? घरात सगळ्यांचं म्हणणं आहे की तू हे बाळ सुमीला नेऊन द्यावं, तुला कळत नाही का सगळे नाराज आहेत तुझ्यावर? अप्पू चिडते आणि मोठ्याने ओरडते बस कर खडूस, मला काही बोलायचं नाहीये, दुसरं काही बोलायचं आहे का तुला? शशांक म्हणतो मला नाही दुसरं बोलायचं, मला हाच विषयावर बोलायचं आणि हा विषय संपवायचा आहे। अप्पू म्हणते मला नाही बोलायचं या विषयावर। शशांक म्हणतो तुला बोलावं लागेल अपूर्वा, तू जर असंच वागत राहिली ना तर ह्याचे परिणाम खूप अवघड होतील, नाती तुटतील, माणसं दुरावतील आणि एकटी जबाबदार असणार आहेस या गोष्टीला। अप्पू म्हणते खडूस मी तुला एक सुचवू का, तू आणि निखिल दादा ना सुमीच्या खोलीत राहा आणि सुमीला इथे येऊ देत, आम्ही दोघी काळजी घेऊ ना बाळाची। शशांक चिडतो आणि म्हणतो तू काय बोलतेस अपूर्वा, तुला तरी कळतंय का? अरे हो मी आधीच म्हटले सुमीला तू इथे राहा, मला काहीच प्रॉब्लेम नाहीये। आता अप्पू त्या बाळाजवळ बसते आणि म्हणते तुला एक सांगू खडूस, मी लहानपणापासून ना एकटी वाढलीये, मला भाऊ बहीण नाहीये आणि माझे आई बाबा कधीच एकत्र राहिले नाही, मी खूप एकटी होते रे लहानपणी। मी लहान असताना टेडीला घेऊन जवळ झोपायची, लहानपणी टेडी आणि मग लग्न झाल्यावर मी तुझा टेडी केला, पण आता जेव्हा मी हिला जवळ घेऊन झोपते ना खडूस तेव्हा वेगळाच आनंद वाटतो रे, हा आनंद मी कधीच अनुभवला नाहीये यापूर्वी। प्लीज रे खडूस, म्हणून सांगते हिला माझ्याजवळ राहू देत ना, आणि खडूस प्लीज जरा हळू बोल, ती झोपेत ना जागी होते सारखी सारखी। अप्पू बाळाला जवळ घेऊन म्हणते बाळा आता आम्ही नाही आवाज करणार, आणि बाळाला कुरवळायला लागते। शशांकला कळतच नाहीये आता काय करावं आणि कसं समजवावं अपूर्वाला, पण आता हे सगळेच कानेटकर ओसरीमध्ये बसून चर्चा करते आणि हे संवाद उत्कृष्ट दाखवलेत, ऐकवलेत, नक्की पूर्ण ऐका। सुमी खूप चिडलेली असते, ती म्हणत असे अप्पू कोणाचं काहीच ऐकत नाहीये, तुम्ही सगळे ना तिला डोक्यावर बसून ठेवताय म्हणून ती असं करतीये। दादा काका म्हणतात शांत हो सुमी, माई म्हणतात अहो पण दिवस रात्र अप्पू सुमीच्या बाळाला स्वतःकडेच ठेवेल तर असं कसं चालेल हो, सर्वतोपरी समजवलंय रागाने प्रेमाने, पण अप्पू ऐकतच नाहीये। सुमी म्हणतीये तिच्या अशा वागण्यामुळे माझं बाळ माझ्यापासून दुरावेल, अप्पूचा तिला लळा लागेल, मला तर वाटतं तिने तिचं मूल गमावलं म्हणून ती माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करतीये। सुवाई म्हणतात हे बघ सुमे, तुझ्या सासूने ना हे सगळं तुझ्या डोक्यात भरवलंय, अगं तुझ्या सासूला एकत्र कुटुंब पद्धती माहिती नाहीये म्हणून त्यांना कळत नाही हे सगळं, पण तू तर राहिलीस ना ग या कुटुंबामध्ये, तरी असं का बोलत असतेस ग? माई म्हणतात अगं सुवा ती सुद्धा आई आहे, अगं ती सुद्धा खूप हळवी झाली आहे ना तिच्या लेकरासाठी। आता दादा काका सुरेख उत्तर देतात, आता हा शशांक त्याच्या बायकोशी तुम्ही भांडतात, पण तो कोणाकडे वाढला? सुवाचं दुसरं बाळंतपण झालं तेव्हा शशांक किती लहान होता, सुमी सुद्धा तानीच होती, सुवर्णाला 2 मुलांचं करायला जमणार नाही म्हणून तूच सांभाळलंस ना ग माधवी शशांकला, अगं म्हणजे तू तोडलंस का त्याला त्याच्या आईपासून? माई म्हणतात अहो तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, सुवाची तब्येत बरी नव्हती म्हणून मी शशांकला सांभाळलं। दादा म्हणतात की हे बघ तसंच अपूर्वाची मानसिक अवस्था बरी नाहीये सध्या, आपण तिला सांभाळायला हवं की नाही? विठू बाबा म्हणतात मला पटतंय दादाचं, अगं सुमे तू तुझ्या मुलीच्या बाबतीत खूप हळवी होतीये म्हणून तुला वाटते की अप्पू तुला दूर करतीये, तुझ्या मुलीला दूर करतीये तुझ्यापासून, असं नाहीये ग सुमे। दादा म्हणतात की अपूर्वा अगं घराला तोडणारी नाही ती जोडणारी आहेस, नको तिच्याबद्दल गैरसमज करून घेऊस। अगं पन्ना बाळंतीण झाली तेव्हा तिची तब्येत किती ढासळली होती, प्राची तर जन्माला आल्यापासून सुवर्णाच्या अंगावर वाढली आहे, म्हणजे या घरातली मुलं कोणाच्या अंगा खांद्यावर वाढली आहे, ज्या आईने जन्म दिला तिच्या की ज्यांनी वाढवलं तिच्या? सुवाई सुरेख उत्तर देतात अगं मुळात ना आपल्या घरामध्ये तुम्ही तुमच्या मुलांना बघा, मी माझ्या मुलांना लहानाचं मोठं करते अशी पद्धतच नाहीये ग राजा। माईंनी तुम्हा सगळ्या मुलांचा कान धरला, आम्ही कधी कोणाला रागवलो का? आणि आम्ही माईला पण कधीच काही बोललो नाही, अगदी लग्नाच्या आदल्या रात्री तुला माई कुशीत घेऊन झोपल्या होत्या म्हणून मी रागराग केला का कधी? म्हणजे सुमीच्या लग्नाच्या आदल्या रात्री हा प्रेक्षकांनो। तर आता विठू बाबा म्हणतात अगं हा माझ्याजवळ मोकळं बोलतो, शशांकला तर दादाचाच लळा आहे।
अगं म्हणून काय आम्ही तक्रार करतो का एकमेकांना? सुमी म्हणते अहो बाबा, पण माझ्या मुलीला अप्पूचा लळा लागला तर कसं काय तुम्हाला चुकीचं वाटत नाहीये? मला तर कळतच नाहीये तुमचं. सुवाई म्हणतात अगं तुलाही चुकीचं वाटायला नको सुमी, अप्पू स्वतःचं दुःख विसरून तुझ्या बाळाला मोठं करतीये. अगं उलट तुला आराम मिळतोय ना, तू तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. सुमी म्हणते मला नकोय हा आराम, मला ना माझं बाळ द्या. अगं ते बाळ ज्याच्यावर अप्पू अधिकार गाजवतीये ग. खरं तर सुमीचं पण म्हणणं पटतंय प्रेक्षकांनो, पण निखिल म्हणत असतो तू अप्पूला चुकीचं समजतीये. दादा म्हणतात अप्पू अजून थोडीशी अल्लड आहे ग, कधी कधी वागते ती लहान मुलांसारखी, पण तरी तिच्यामध्ये एक निरागसता आहे. तरीही ती आज तुझ्या बाळाला खूप छान सांभाळतीये. ती तुमच्या कुकी गँग बरोबर 2-2 वाजेपर्यंत मस्ती करायची, सगळ्यांचे वाढदिवस सण आपुलकीने साजरे करायची. तेव्हा नाही ग तुम्हाला तिचा राग आला? म्हणजे तेव्हापर्यंत ती चांगली वाटत होती तुम्हाला आणि आता ती वाईट झाली का? निखिल म्हणतो मी हेच सांगायचा प्रयत्न करतोय सुमीला, पण सुमी ऐकतच नाहीये माझं. कुकी म्हणतो अगं सुमे सगळं ठीक होईल, अप्पूची जखम भरेल, तू तुझ्या सासरी जाशील. अगं तुझी मुलगी पण तुझ्या सोबत असेल कायम, पण तोपर्यंत अप्पूला समजून घे ना, थोडा मनाचा मोठेपणा दाखव. पण सुमी म्हणत असते मला काही मोठेपणा वगैरे नाही दाखवायचंय, मला ना फक्त माझं बाळ हवं. अरे कुकी मी सगळं करेल, पण माझं बाळ मी नाही देऊ शकत अप्पूला. निखिल आणि सुमी वाद घालायला लागतात. निखिल म्हणतो ती कुठे म्हणतीये तुला की तुझं बाळ दे म्हणून? सुमी म्हणते अरे ती तशीच वागतीये ना. पण आता शशांक म्हणतो हे बघा तुम्ही नका वाद घालू तुमच्यामध्ये, हे बघा दादा अपूर्वाला समजवा तुम्ही, तिला सांगा असं नको वागूस म्हणून, आपलं कुटुंब उद्ध्वस्त होईल अशाने. दादा म्हणतात तुम्ही सगळेच ना जरा समजुतीने घ्या, अपूर्वाला ना आता आपल्या आधाराची जास्ती गरज आहे सध्या. तेवढ्यात प्राची येऊन सांगते की बाळही घरात नाहीये आणि अप्पू पण नाहीये, त्यामुळे आता ही सुमी अजून चिडते. झालं म्हणजे अप्पू माझ्या मुलीला घेऊन पळून गेली, घाला तिला पाठीशी अजून. आता ती सुमी राग बाहेर जातीये बाळाला बघायला घरभर आणि सगळेच तिच्या नावाने ओरडताय. अगं शांत हो सुमे. पण सुमी कसली ऐकतीये? आता सगळे ओसरीमध्ये बसलेले दिसतायत, सुमी अजूनही चिडचिडच करतीये. माझं बाळ म्हणजे ना अप्पूसाठी खेळणं झालंय, नाही आपण काढून घेतलं ना बाळ तिच्याकडून म्हणून ती पळून गेली आता माझ्या बाळाला घेऊन. कुकी म्हणत असतो अगं सुमे अप्पू कशाला पळून जाईल? पण सुमी म्हणत असते मी घरभर शोधलंय, तिला बाळ नाहीये कुठेच. शशांक म्हणतो शांत हो जरा, काही होणार नाही. हे बघ मी करतो अपूर्वाला कॉल. आता तो फोन लावतो तेव्हा तू फोन तिथेच वाजत असतो. सुमीची बडबड सुरूच असते, मी सांगत होते अप्पूचा भरोसा नाहीये, तिचं म्हणणं खरं करायला ना ती कुठल्याही थराला जाते, पण माझं तुम्ही ऐकतच नाही आहात. आम्ही म्हणतो अरे शशांक थांब इथेच कुठेतरी बेल वाजती अप्पूच्या फोनची. शशांक रूम मध्ये जाऊन बघतो तर फोन तिथेच असतो आणि आता तो खूप वैतागलाय, काय करावं अप्पूला कळेना कोणालाच. पण प्रेक्षकांनो हा सस्पेन्स जास्ती दिवस राहणार नाहीये, लवकरच कळणार आहे की ते बाळ अप्पूचं आहे म्हणून. सुमी खूप रडत असते आणि म्हणत असते मुद्दाम करते ती हे सगळं, तिला आपल्याला कॉन्टॅक्ट नाही होऊ द्यायचा ना म्हणून. आता ह्या सुवाई म्हणतात लहान बाळाला घेऊन कुठे गेली असेल अप्पू? विठू बाबा म्हणतात बाळ अप्पूकडे, कारण दोघंही घरात नाहीये. दादा काका म्हणतात जरा शांत व्हा, कुठल्याच निर्णयावर नका पोहोचू, तसंच काहीतरी कारण असल्याशिवाय अपूर्वा बाळाला घेऊन जाणार नाही बाहेर. सुमी म्हणते मला काही ते माहिती नाही, पण मी आता अपूर्वाला नाही सोडणार. बरं आता या अप्पूने पण कशाला कोणाला न सांगता बाळाला असं आणावं का? बरं आता त्या बाळाला बरं नाहीये. आता ते कौशिकदा तिला म्हणतात अरे बाळा तू, ए रजा सॉरी तुझी डेट पुढची होती म्हणून सारिका मी आणि माझा मित्र US ला गेलो होतो, तर तुझी तब्येत बरी आहे ना? आता अप्पू म्हणते बाबा हिला बघ ना, तिची नखं आणि डोळे येलो दिसतायत रे. कौशिकदा तिला चेक करतात आणि म्हणतात थांब जरा, आणि एका पेडिट्रिशियनला फोन करतात अमृता म्हणून आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये बोलावून घेतात. अप्पू विचारत असते घाबरण्यासारखं काही नाहीये ना? कौशिकदा म्हणतात अगं काही नाही, ते डॉक्टर येतीलच आता, ते तपासून सांगतील काय झालंय, तू बस बरं खाली. पण आता हे कौशिकदा सुद्धा अप्पूला ओरडा देतात. ते विचारतात बाकी सगळे कुठे आहेत? तेव्हा अप्पू म्हणते म्हणजे? तेव्हा कौशिकदा म्हणतात अगं सगळे कुठे आहेत, तू अशी कशी बाळाला घेऊन आलीस एकटी? अप्पू म्हणते हो अरे बाबा मी एकटीच आली आहे. कौशिकदा म्हणतात काय एकटी आलीस? अगं असं का? अप्पू म्हणते अरे बाबा तिची अवस्था बघ ना, तिचे नखं आणि डोळे येलो दिसले मला, ती सकाळी शिंकली सुद्धा, मला काही राहवलं नाही रे, मी घाबरून गेले आणि म्हणून क्लिनिकमध्येच घेऊन आले तुझ्या. कौशिकदा म्हणतात तू घरी कोणाला कळवलंयस का? मला तर वाटते तू घरात कोणाला कळवलंच नाहीये, ज्या अर्थी तू एकटी आली आहेस. अप्पू म्हणते मला काही कळलंच नाही रे बाबा. कौशिकदा म्हणतात अगं बाळ तान्हं असल्यावर बाळाला कावीळ होतोच, काळजी करायसारखं काही नाहीये. अप्पू म्हणते सिरियस नाही ना बाबा काही? कौशिकदा म्हणतात अगं ती होईल बरी, पण तिची काळजी घ्यावी लागेल जरा.
डॉक्टर अमृता तपासतील आणि सांगतील. तेवढ्यात त्या पेडिट्रिशियन आल्या आणि मग कौशिकदा ओळख करून देतात की ही माझी मुलगी आहे. ते डॉक्टर म्हणतात अच्छा हे त्यांचं बाळ आहे का. आता कौशिकदा काही बोलायच्या आत अप्पू असं बघते त्यांच्याकडे, तेव्हा हे म्हणतात हे ॲक्च्युली पहिलंच बाळ आहे आणि बाळाच्या आजाराची लक्षणं सांगतात. मग डॉक्टर म्हणतात अच्छा इमॅच्युअर दिसतंय बेबी, हरकत नाही आहे, मी बाळाला घेऊन जाऊ शकते का चेकअपसाठी. अप्पू हो म्हणते. मग त्या नर्स घेऊन जातात आणि मग डॉक्टर म्हणतात काळजी करू नका, मी चेक करून कळवते तुम्हाला, एव्हरीथिंग विल बी फाईन. आता कौशिकदा अप्पूकडे चौकशी करायला लागतात. अप्पू तू घरी कोणाला का सांगितलं नाहीस. अप्पू म्हणते अरे मला वेळच मिळाला नाही बाबा कोणाला सांगायचा. आणि मग ती नजर चोरत असते. कौशिकदांच्या लक्षात येतं काय ग अप्पू तू नजर चोरतीयस म्हणजे तू घरी काही कोणाला सांगितलं नाहीस ना, काय केलंयस अपूर्वा खरंच सांग मला. हे बघ मी तुझा बाबा आहे. हे बघ तू इथे आलीस ना तेव्हाच मला कळलंय की काहीतरी झालंय. आणि अप्पू दुसरं म्हणजे तू एकटी घेऊन आली आहेस बाळाला, त्या बाळाचे आई बाबा नाही आहेत इथे. या क्षणाला जर बाळाला ॲडमिट करायची वेळ आली तर. अप्पू म्हणते अरे बाबा हे तुझं हॉस्पिटल आहे की नाही. कौशिकदा म्हणतात अगं हो, पण मग बाळाच्या आईवडिलांना न विचारता तू कशी काय आणलंयस बाळाला. अप्पू तू बरोबर वागत नाहीयेस, ऐकतेस ना माझं. अप्पू तू बाळाची आई नाहीयेस रजा. अप्पू कौशिकदांवरच चिडते आणि म्हणते कोण म्हटलं बाबा तुला, मी आहे ना बाळाची आई. अरे सुमी स्वतः म्हणाली मला मी छोटी आई आहे म्हणून, तिला बरं नाही म्हणून आणलंय ना मी बाळाला, मला काळजी वाटते ना तिची. त्याच्या आईवडिलांनी आणलं काय आणि मी आणलं काय, सेमच आहे ना. कौशिकदा म्हणतात सेम नाही आहे अप्पू, फरक आहे. ते त्याचे आईवडील आहेत, आईवडील हे आईवडीलच असतात. मग अप्पू त्यांच्याशी वाद घालते की काय रे बाबा, मला आत्ती घेऊन जायची लहानपणी हॉस्पिटलमध्ये, माझ्या शाळेत यायची, मला गोळ्यासुद्धा तीच द्यायची, मग ते चालायचं का तुला. कौशिकदा म्हणतात अप्पू तू चुकीचं उदाहरण देतेस. अगं तुझी आई तुझ्यासोबत राहत नव्हती म्हणून सारिकाला तुझा सांभाळ करावा लागला, पण इथे त्याची आई आहे ना बाळाची. अप्पू म्हणते मी पण बाळाची आई आहे बाबा. पण कौशिकदा म्हणतात हे बघ तिने मोठेपणाने तुला आई म्हणून सांगितलं, पण याचा अर्थ असं नाही की तू हक्क गाजवायचंस बाळावर. अप्पू म्हणते तुला पण असंच वाटतंय ना बाबा की मी हक्क गाजवते, तू माझा बाबा आहेस ना, तू असं का बोलतोयस. तुला माहिती आहे ना मला लहान बाळं किती आवडतात, माझं प्रेम आहे रे या बाळाबद्दल, म्हणून मी काळजी घेते ना. आता कौशिकदा म्हणतात अगं पण इतक्या लहान बाळाला आई वडिलांची गरज असते अप्पू. अगं बाळ अशक्त आहे, तू सुमीकडे सोपव ना बाळाला. अप्पू म्हणते मी काही घेऊन टाकलं नाहीये बाळाला, मी घेते ना काळजी बाळाची, सुमी घेते अगदी तशीच. कौशिकदा म्हणतात हे बघ अप्पू मी तुझी मनस्थिती समजू शकतो. हे बघ राजा मी पण ठरवलं होतं अमेरिकेहून काय काय आणायचं बाळासाठी. मला जेव्हा कळलं तुझं बाळ गेलं तेव्हा मलाही दुःख झालं. हे बघ तुझी पण परिस्थिती आम्ही समजून घेतोय, पण तू थोडं आम्हाला समजून घे ना. अप्पू म्हणते नाही रे बाबा मी दुःखी नाही आहे. कौशिकदा म्हणतात तू पुन्हा पुन्हा तेच नको बोलूस, तू तुझं बाळ गमवलंय म्हणजे सुमीचं बाळ तुझं नाही होणार राजा. अगं तू तुझं दुःख विसरण्यासाठी तिच्या बाळाला तुझं बाळ म्हणतीये, पण हे तुझ्या दुःखावरचा इलाज नाही आहे, हे सुमीचंच बाळ आहे आणि तिचंच राहील. तर आता अप्पू म्हणते कळलं मला, तिच्या बाबतीतले सगळे निर्णय निखिल दादा आणि सुमी घेतील, पण जशी सुमी काळजी घेते त्या बाळाची तशी मी घेते ना. तुम्ही सगळे का वागताय माझ्याशी असं, मी काय बाळाचं वाईट करणार आहे का. आता ती कौशिकदांशी वाद घालणार तेवढ्यात तिथे स्नेहलता आल्यात आणि अप्पू त्यांना बघून घाबरली आहे. तर काय वाटतं प्रेक्षकांनो, स्नेहलता कौशिकदांना सांगतील का की हे अप्पूचंच बाळ आहे म्हणून. मे बी नाही सांगणार या, कारण अप्पू त्यांना थांबवेलच, तिथे अप्पू दाखवलीच नसती ना मग. असो, पण आता इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला. आज खूप मोठे संवाद होते हो प्रेक्षकांनो, प्लीज त्यासाठी तरी लाईक द्या, मी तुम्हाला डिटेल सांगितलेत. आता अप्पू आणि सुमी दोघी वाद घालताय. आता सुमी अप्पूच्या तोंडात मारायला लागते की तू माझं बाळ आपलं समजतेस कसं काय म्हणून. शशांक तिचा हात धरतो आणि म्हणतो सुमे तिला काय बोलायचे ते तर आधी ऐकून घे की. तर प्रेक्षकांनो जास्ती टेन्शन क्रिएट न करता दिवाळी आनंदात जावी हीच अपेक्षा आहे, म्हणजे आपल्या सगळ्यांचीच. काय वाटतं तुम्हाला नक्की कळवा आणि प्लीज हो प्रेक्षकांनो माझ्या एफर्टला लाईक द्यायला विसरत जाऊ नका आणि माझं चॅनल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. सो प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय सगळे रिव्ह्यूज. धन्यवाद.